सर्वप्रथम तर माझ्या सर्व गोड ताईंना आणि दादांना नमस्कार. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहात आणि मी आणि माझं परिवारसुद्धा मजेतच आहे. तर आज हा जो ब्लॉग आहे तो बुधवारचा ब्लॉग आहे. तर तुम्हा सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज मितला होती सुट्टी. तर हां, आणि त्याआधी तुम्हाला सांगते का प्लीज आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्याने प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तिथे जो बेल आयकॉनचा बटन येतो तो दाबावा, जेणेकरून मी जे असेच नवनवीन व्हिडिओ टाकत जाईन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. तर आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे, तर तुम्ही सपोर्ट नक्की करा. तर पाहू शकता आता हे जे आहे तर मी सकाळी मिसला सुट्टी असल्यामुळे थोडी सावकाश उठलेली होती, कारण की म्हटलं चला थोडा एक दिवस सुट्टी असली का निवांत पाहिजे, म्हणून मी उठल्या पहिल्यांदा बाहेरचा अंगणा वगैरे आहे तो साफ झाडून काढलेला आहे. त्यानंतर घरामध्ये झाडझूड केलेली आहे. पण केव्हा कसं होतं की मिची ज्यावेळेस स्कूल असते ना त्यावेळेस मला शक्य होत नाही आहे बाहेरचं अंगणं वगैरे झाडणं. तर बाहेरची साफसफाई सगळी आई करते. जेव्हा शक्य असेल तेव्हा मी करते, कारण की मला 7:30 वाजता घरातून निघावं लागतं, त्यामुळे शक्य होत नाही. तर पाहू शकता सगळी झाडझूड केलेली आहे. त्यानंतर इथे कुठे कसं किती साफ केलं तरी कुठली वस्तू असेल आपण ठेवायची असेल पटकन तिथे. आता घरामध्ये लहान मुलं आहे त्याच्यामुळं काय की सगळा पसारा हा असतोच, म्हणून मी रोज थोडं झाडून वगैरे सकाळी काढतानाच थोडासा कपडा फिरवत असते, जेणेकरून जी धूळ वगैरे, कारण की बाहेरून खूप धूळ येते, तर ते साफ होऊन जाईल. आणि इकडे ज्या ते पुड्या वगैरे पडलेल्या आहेत तर हे आहे दुकानाचा सामान आहे तो उचलायचा. आई बोलली मला सामान लावायचं आहे, म्हणून ते काय राहू दे तिथेच, मी नंतर करेन ते, म्हणून मी ते काय उचललेलं वगैरे नाही आहे, ते तसंच ठेवलेलं आहे. तर आता पाहू शकता ही आपली अशी सगळ्याची साफसफाई झालेली आहे. त्यानंतर आता मी 7 वाजलेले होते आणि मी आता घेतलेलं आहे दुकान उघडायला, तर की आधी यायची पण मी घरातूनच देत होती. त्याचबरोबर इकडे मशीनला कपडे लावून घेते. आमच्याकडे पाण्याचा खूप सारा प्रॉब्लेम आहे. तर पाहू शकता इकडे 2 पिंपा आहेत, हे छोटे टब आहेत, ते सुद्धा भरून ठेवावे लागतात. पण कारण की 8-8, 10-10 दिवस केव्हा आमच्याकडे पाणी येत नाही आहे. तर पाहू शकता आम्ही कपडे वगैरे मशीनला लावून घेत आहे. त्याचबरोबर आईसुद्धा उठलेली होती आणि मीसुद्धा उठलेला आहे. उठून आणि सकाळी लगेच गाड्या काढलेल्या आहेत खेळायला. तर पाहू शकता आईची बाहेरची साफसफाई चालू आहे. हे कर ते कर असं सकाळी असं खूप बघा. चला आता आपण आपल्या कामाला लागूयात. नाश्ता वगैरे बनवायचा आहे. दात घासायला जा, चल देतेच. मग सगळीच कामं, मग तूच मला सगळीच कामं करायला सांगतो ना. हे दे मला, ते दे मला. तू आता मोठा झालाय ना. का रे मी तू मोठा झाला आता, बापरे. आता 7 इयर्स कंप्लीट झालेत तुला. हां आता 8 इयर चालू आहे. 7 इयर कंप्लीट झालेत ना. चल दात कसं मी पटकन काहीतरी बनवते नाश्त्याला. हां चल. ए लाईट बंद कर जा बेटा, जा लाईट बंद कर. लाईट बिल खूप येतो म्हणून लगेच लाईट बंद करावी लागते. पाहू शकता इकडे सुद्धा अंधार आहे. चला आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. पोटा पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, नाही का मी तू. डांगर आहे, डांगराची भाजी करणार आहे आणि चपाती खाणार ना मी तू. मी नाही खाणार. असं थोडं नाही खावं लागेल. मग मस्त लागते खरं. तुला खात नाही आणि आधीच बोलतोय नको मला असं तर नको मला.
तू नको खाऊ मग, तू उपाशीच राहा. चालू उपाशी द्यायला. वांगणी पण होते रे. आई तू नागल्यांचं पीठ धरलाय नाही ना? त्याच्यात आपण दिलं काय कोणता नागलीचा संपलाय. स्टीलचे डबे नाही, नागलीचा संपलाय. याचा आहे ज्वारीचा. ज्वारीचा पीठ आहे, मिक्स करून बनव. काय माझ्याबद्दल गप्पा चालल्यात बरं. आई तू जाणार आहे का कुर्सला? नाही. मी तू माझ्यासोबत येणार आहे ना? येणार आहेस ना तू माझ्यासोबत नेरोलीला? नाही बाबा, घरात कशाला थांबू? कशी कधीच नाही थांबत. तू चल ना माझ्यासोबत. काय तू इथे राहून कसं जमेल? कशी कधीच नाही राहत. कोणाला केलेला कोण थंड वालेला? तर पाहू शकता इकडे माझी आंघोळ वगैरे करून झालेली होती आणि मी नाश्त्याचं बनवत आहे. तर डांगर कापलेला आहे, डांगराची भाजी करायची आहे आणि चपात्या बनवणार आहे. तर आज फक्त नाश्ताच बनवायचा आहे, नाही तर रोज मला दुपारचं जेवणसुद्धा बनवून जावं लागतं, कारण मला सोबत घेऊन जावं लागतं. म्हणून म्हटलं चला एखादी चपातीच मी घेऊन जाईन. आणि मीत बोलतो मी येणार नाही तुझ्यासोबत, कारण की मीत माझ्यासोबतच असतो. स्कूलमधून येतो त्यानंतर तो माझ्यासोबतच असतो. पण त्याचं आता चाललेलं आहे, तुम्ही ऐकलं असेल की तू थांब, घरातच थांब. मी त्याला म्हणते तू माझ्यासोबत चल, पण तो नाही म्हणतो तू थांब. तू कधीच थांबत नाही, पण असं नाही होते. जेव्हा गरज असेल तेव्हा मी थांबते, कारण की जबाबदाऱ्या सगळ्या आहेत माझ्यावर. त्याच्यामुळं कधी कधी वाईटही वाटतं की मुलासाठी वेळ दिलं हे ते, पण मी तसं मुलासोबतच असते.
पण स्पेशली का आपलं काम बंद ठेवून आणि घरी राहणं होत नाही आहे, कारण की काही आर्थिक जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा येतात. म्हणून म्हटलं घरात राहून नाही जमणार. मी त्याला म्हणत होती तू माझ्यासोबत चल, नाहीतर घरी थांब. तर त्याचं काय झालं आहे, त्याला माझी एवढी सवय झालेली आहे ना की म्हणजे त्याला थोडं पण राहत नाही. जर मी त्याला घरी कधी ठेवून गेली तर तो एवढे फोन करतो. नाहीतर आईला बोलतो मी चाललो एकटाच, तुम्हाला पाठवत नाही ना, मग मी एकटाच चाललो. तर असं तसं चाललेलं असतं. तर बघू आता काय करतो. तर घरात थांबून मला तर नाही जमणार. हे बघा असं हे त्याचे असे चालूच असतं. तर पाहू शकता इथे मी डांगराची भाजी करायला घेतलेली आहे. तर त्यामध्ये मी काय केलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ती मिक्सरमध्ये लहान करून घेतलेली आहे आणि मग नंतर ते फोडणीवर टाकले. कारण की थोडी तिखट असली डांगराची भाजी तर बरी वाटते खायला, नाही तर ते गोड लागतं, मग गोड खायला होत नाही आहे. म्हणून मी थोडीशी तिखट बनवलेली आहे. तर मला नाही वाटत खाईल. बघू आता त्याच्यासाठी कसं काय होतं, काहीतरी बनवून द्यावं लागेल त्याला. त्याचबरोबर आता भाजी मी घातलेली आहे आणि चपाती बनवायला घेतलेली आहे. तर आता इथे मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि मी आहे बाहेर खेळतो आहे. आईचं चाललेलं आहे घरामध्ये हे ठेव ते ठेव असं तिचं चाललेलं आहे कामं. तर पाहू शकता इथे मितचं सतत ते रडगाणं चाललेलं आहे. बघू आता त्याला समजवते, काय करतो बघते. जर नाही ऐकलं तर घेऊन जाईन, पण बोलतोय थांबेन मी, एकतर तू थांब नाही तर मी थांबतो. आता बघू आता कसं होतं, तसं त्याला ॲडजस्ट करावं लागेल. म्हणून मी इथे चपात्या वगैरे माझ्या होत आहेत. तर आणि तुम्हाला सांगते हे 2 दिवस एवढी भयंकर गरमी आहे ना, तर खूपच गरमी आहे इकडे. तर आमच्या इकडे पालघरमध्ये एक 16 वर्षाची मुलगी म्हणजे या उष्णतेमुळे वारली. उन्हामध्ये काहीतरी तिला चक्कर आली आणि तसंच तिचा मृत्यू झाला. तर खरंच खूप भयंकर एवढी गरमी आहे ना, तर काय सांगू शकतच नाही. इकडे पालघरमध्ये इकडे खूपच गरमी आहे. तर पाहू शकता इथे आता माझं सगळं आवरलेलं आहे. चपाती आणि भाजी बनवून झालेली आहे. तोपर्यंत मी आता किचन ओटा साफ करून घेते, कारण की पुन्हा आता तयारी करावी लागेल. त्याचबरोबर आता मिरची आंघोळ आहे करायची, त्याला पहिला आवरून घेते. आवरल्यानंतर बघू आता त्याचं काय होतं काय नाही, बघते त्याला विचारून. तर पाहू शकता अशा प्रकारे ही सकाळची गडबड असते. चहा सोबत या खाऊ चपाती का चहा सोबत खायचं आहे? जरा जास्त तरी घ्या ना. आता 100 रुपयाला घेतला, अजून किती घेतात ना तुम्ही, परत घे. मस्त असतात ते मिरगुटल्या ना, पापडानं नाही, पापडानं नाही पण मिरगुटल्या मस्त असतात त्याच्याकडच्या. मग पापड पण तुम्ही गुडला पावसाळ्याला घेऊन ठेवला येतो तो, पण तरी पण घेऊन ठेव जराशा. कळसाला देतो का नाही येतो, मग त्या परत त्या ओल्या वेळ्या असतील ठेवायला लागतील, मग सुकवता येतील ना. मशीन बनवतात तर कसं काय, त्यांचे काय हाताने बनवतात? हो नाही ना, मग ते हाताने बनवतात का मशीन वर, कसं काय? नाही ना ते सुकवायला पाहिजे. अगं पाणीमध्ये जातो कधी अशी काठी देते काय. अगं आई याच्या फक्त हाताची अशी कातडी का निघते, ते माझे व्हायचं तसंच त्याचे होते थोडे. या पण या पूर्ण इथं बघू ना, या पूर्ण इथं नाही सांगू, ती माती ती माती अशी अशी करून, हा क्ले 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 तो तो काय ओरिजिनल क्ले नाही, तो ओरिजिनल हाताला चिटकत नाही. या एकदम चिटकते नुसता मातीसारखा. या घ्या मी कधी पण पाण्यामध्ये जातो, पण अशी अशी माझे पण, मी लहान होते तेव्हा माझे पण असंच व्हायचं ना गाई. माझ्या काही पूर्ण हाताला लागायची, दिसता येते ना माझी पूर्ण हाताला. ती नाही, ती मातीची बोटाची पण या होते ना, कधी पण मी पाण्यामध्ये जातो आंघोळ करायला. तर आता मिरची आंघोळ वगैरे झालेली आहे, त्याचं आवरलेलं आहे. त्याचा काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे मी पण लहान असताना ना माझ्या पण असं व्हायचं.
पण आता नाही होते की माझ्या हातावर अशी त्याच्या पण आता होते अशा हाताची जी बोटं आहेत ना आपले ते अशी पूर्ण वरची कातडी निघते. तर काय माहिती त्याचं चालू असतं ते क्ले वगैरे सतत त्याचं त्या हात त्याच्यामध्ये असतं म्हणून की काय. तर काय औषध वगैरे करू काय समजत नाही. बघू आता डॉक्टरकडे घेऊन त्या काय उष्णतेमुळे होतं की काय ते विचारावं लागेल. आणि माझीसुद्धा तयारी झालेली होती आणि मी देवपूजा केलेली आहे. त्याचबरोबर मी आता उपासनेला बसलेली आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे हेच असतं रोजचं सकाळी. जर केव्हा मला उपासनेला सकाळी गडबड होते, वेळ मिळत नाही. जर वेळ असेल तर मी उपासना सकाळी करते, त्याचबरोबर संध्याकाळी 2 टाईम करत असते. पण जर वेळ नसेल तर संध्याकाळीच करते, कारण की पर्याय नाही आहे आपल्याकडे. आपल्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे ते सुद्धा. तर पाहू शकता इथे मीसुद्धा माझ्यासोबत बसलेला होता आणि मी जर ज्यावेळेस उपासना करत असते, वाचन करत असते ना, त्यावेळेस मी मोठ्याने बोलत असते. म्हणजे जोऱ्यामध्ये की मनातल्या मनात वाचन करते असं नाही, जोऱ्यामध्ये बोलत असते, जेणेकरून आपण जे वाचतो ते निदान मुलं वाचत नसते पण त्यांच्या कानावर तरी पडतो, म्हणून मी हे करत आहे. तर तो सुद्धा आता बघून मी माल जपायला लागलेली. तो माल जपत होता पण तो उलटी जपत होता, म्हणून मी त्याला दाखवत होती का असं नाही, अशी जपायची आहे. तर पाहू शकता. आणि मी तर आहे ना खूप म्हणजे कधी खूप सामंजस्यपणा दाखवतो, केव्हा खूप हट्टी असं असतं. तर लहान मुलं आहे तो असंच वागणार. पण पाहू शकता आता माझी उपासना वगैरे झालेली आहे आणि बघा पिल्लू माझं तर त्याच्यानं लागलं डोक्याला ते. तर पाहू शकता ताईंनो सगळं आवरलेलं होतं, पण हा मुलगा काय ऐकायला तयारच नाहीये. तो बोलतो मला तुझ्यासोबतच यायचं आहे. म्हणून म्हटलं चला आता काय दुपारचा स्वयंपाक मी बनवलेला नव्हता, पण आता 10:15 झालेले आहेत. म्हटलं आता निघते, पण याचं काय खूप समजावलं नाही, म्हणे मला तुझ्यासोबतच यायचं आहे. म्हणून मग आता काय घेतलंय, आता पटकन डाळ आणि भात गॅसवर ठेवलेलं आहे, ते झालं की मग आम्ही निघणार आहोत. काय करतो दुकानात मी तू? कोई घेऊन जाऊ. हा कोई ते जास्त गोड खाऊ नको. नाही कोई घेऊन जाऊ. ते पाहू शकता आता काय पर्याय नाहीये. आणि खरं तर मला पण त्याच्याशिवाय अजिबात करमत नाही. आई बोलते. तर पाहू शकता आता स्वयंपाक झालेला आहे, भात डाळ झालेली आहे. आता टिफिन भरते. आई अजून काय आलेली नाही, येईल आता आई, तोपर्यंत मी आवरून घेते. तर पाहू शकता टिफिन भरून झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते काहीतरी. पाहू शकता, दाखव मी काढून दाखव. बघा का आता तिकडे खाण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. अभी वो निकलने वाला है, इसमें पैसा निकलेगा. हे एवढं सगळं जर आईला माहीत झालं ना, एवढा नको घेऊन येते, एवढा नाही खोकला. तर चला ताईंनो, मी इथेच आई आता आलेली आहे आणि आता आम्ही निघतोय. तर मला वाटतंय जवळ 11 वाजलेले आहेत. चला एवढा उशिरा आता काय करणार. चला, आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे धन्यवाद. आणि प्लीज पुन्हा एकदा सांगते की जे कोणी आपले व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल प्लीज त्यांनी सबस्क्राईब बघितलं तर सबस्क्राईब करा आणि प्लीज आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.